आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण कशासाठी? मराठा समाजाला 10% आरक्षण देऊन आरक्षणाची मर्यादा ओलांडली। कायद्याला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद। राज्यातील 65 कारखान्यांकडे एफआरपीचे 411 कोटी रुपये थकीत। एफआरपी थकीत ठेवल्याप्रकरणी राज्यातील 28 कारखान्यांवर जप्तीचे आदेश। घाटकोपरमध्ये एका महिलेचा मराठी बोलण्यास नकार। मराठी नाही बोलूंगी असं म्हणत परप्रांतीय महिलेची मगरुरी। मराठी बोलणाऱ्या नागरिकांना हिंदी बोलण्यास सांगितलं। शिवसेना मनसेच्या दणक्यानंतर पालिकेला जाग। मराठी पाट्या नसलेल्या 3040 दुकानांना नोटिसा। नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचाही बडगा। कल्याण बाजार समितीवर नव्या सभापती आणि उपसभापतींना अधिकार न मिळाल्यामुळे हतबल। सभापती उपसभापतींचा राजीनाम्याचा इशारा। 10 जुलैला पदभार स्वीकारला, मात्र प्रशासनाकडून अद्याप अधिकृत कार्यभार हस्तांतरित नाहीच। मंत्री मुनगंटीवारांनी ओयो बाबत आता विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतर चंद्रपूर पोलीस ॲक्शन मोडवर। ओयो ट्रेडमार्क अवैधपणे वापरणाऱ्या 15 हॉटेल्सवर कारवाई। ओयो हॉटेलचे नोडल अधिकारी मनोज पाटलांच्या तक्रारीवरून कारवाई। डिजिटल उपक्रमांनी यंदाचा गणेशोत्सव साजरा होणार। ऑनलाईन दर्शन, रील्स स्पर्धेसह खास कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात येणार। महोत्सवाचा संपूर्ण देशभर प्रचार केला जाणार। अत्याधुनिक डिजिटल अरेस्ट घोटाळ्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची 1.5 कोटींची फसवणूक। दक्षिण सायबर पोलिसांकडून 3 जणांना अटक। आरोपींनी दुबईहून काम करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला बँक खाती पुरवल्याचाही आरोप। 11वीच्या 2,51,804 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट, तर 26 ते 28 जुलै दरम्यान प्रवेश निश्चितीची प्रक्रिया पार पडणार।